तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज काय सकाळपासून कुठला टेकच घेता आला नाही, कारण आज शेतात गेली होती आणि जाताना काही मोबाईल नेला नव्हता. आणि आता आल्यावर दुपारी पण कामं घरातली करून घेतली, थोडा वेळ आराम केला. आता उठून एक टरबूज खाल्लं आणि आता म्हटलं चला लागावं संध्याकाळच्या तयारीला आणि शेतातलं थोडं राहिलेलं काम आहे ते पण उरकून यावं. तर शेतात माझं काय काम चालू आहे मी 2 दिवस झालं तुम्हाला सांगते, दाखवीन पण मला काय दाखवणं होईना, कारण मोबाईलचा आणि माझा मेळच जुळत नव्हता. तर मी आज दाखवते बघा तुम्हाला शेतात मी काय करते ते. तर ज्वारी काढायची चालू आहे आणि तीच काढायला जाते मी. तर बघू पुढे. तर मंडळी छान अशी तयार झाली, कारण सकाळी अशीच अवतार घेऊन गेली होती आणि उशिरा आली शेतातून. मग आराम वगैरे केला, थोडं आळसल्यासारखं झालं होतं. आता छान अशी तयार झाली मस्त. मला जायचे परत एकदा शेतात, थोडीशीच राहिली ज्वारी काढायची. तर चला तुम्हाला दाखवते. त्याआधी बोकडं बांधून घ्यायचेत आपल्याला, गुरं पाणी पाजायच्यात, वैरण करायची. संध्याकाळची वाजले 4. तर आता ही कामं पटापट पहिली करून घेते आणि नंतर जाऊया. कॅमेरा पुसायला लागेल काय. तर हे ना, ही दोघं जण गाढवं बोकडेत ना माझी, ही पळतात लोकांच्या घरी. पहिलं त्यांना बांधून घेते आता. ए पळ घरी. झाक. हाय परत हिथंच अजून. निघा लवकर निघा. हे का जाऊ वाटते का घरी. पळ 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 लवकर पळ पळ. घेतलं बांधून, आता बसले शांत बरोबर. असले आगाव आहेत ना, जरा सोडलं की पळतात लोकांच्या घरी, जरा सोडलं की पळतात लोकांच्या घरी. तर आता गुरांना पाणी पाजून घेते, शिरडं पाणी पाजते, वैरण करते आणि नंतर जाऊया शेतात. गुरं बघितलं का कशी बघतात माझ्याकडं. हाताकडे बघत बसतात. त्यांना माहिती आता ही उठली म्हणजे काहीतरी खायला प्यायला टाकणार आहे आपल्याला. आणि तसं पण त्यांचा टाईम पण झालाय ना, तर टाकून जाऊया आपण. तर मंडळी मी राहते सोलापूर जिल्ह्यामध्ये, करमाळा तालुक्यामध्ये. आणि आमच्याकडे शक्यतो जेव्हा शेतामध्ये हिरवा चारा नसेल ना, तर त्याच्यासाठी अगदी 12ही महिने आपल्याला वापरता येईल असा स्टॉक आम्ही तयार करून ठेवलेला असतो गुरांसाठी. तर तो स्टॉक कशाचा असतो, सुक्या चाऱ्याचा असतो. तो सुका चारा कोणता, तर कडबा. कडबा म्हणजे काय असतं, म्हणजे आता सोलापूर जिल्ह्यातील जेवढे काही बघत असतील लोक किंवा आसपासच्या भागातील असतील तर त्यांना माहितीच आहे कडबा. पण मला असं वाटत नाही की मला फक्त सोलापूर जिल्ह्यातलीच लोक बघतात, बाहेरचे पण बघत असतील काही जण. तर त्यांच्यासाठी सांगते मी थोडंसं की आमच्याकडे कडबा सुका चारा म्हणून वापरला जातो. आणि कडबा म्हणजे काय असतं, तर कडबा म्हणजे ज्वारीची कणसं कापून जी खाली चिपाडं राहिलेली असतात ना, तर त्याला ती चिपाडं त्याचा स्टॉक बनवून ठेवायचा. म्हणजे ते पेंड्या बांधून त्याच्या व्यवस्थित ते एका ठिकाणी रचून ठेवायचं. तर त्या पद्धतीला म्हणतात गंज, कडब्याची गंज. आणि कडबा म्हणजे काय असतं, जी ज्वारीची चिपाडं राहिलेली असतात ना, तर त्याच्या पेंड्या बांधून ठेवलेल्या असतात, त्याला कडब्याची पेंडी बनतात. तर आम्ही पण कडबा म्हणजे विकत घेऊन ठेवलेला आहे. आमच्या घरचा थोडासाच होता यावर्षी, पाण्याची कमतरता असल्यामुळे थोडंसं वाचूनच करायला लागते. तर विकत घेतलेला आहे कडबा आणि 4000 रुपये शेकडा, म्हणजे 40 रुपयाला एक पेंडी अशी वैरण घेतलेली आहे आम्ही. आणि त्याची गंज रचलेली आहे. अण्णा आमचे गंज रचतात. ती गंज रचण्याची पण एक विशिष्ट पद्धत असते, ठराविक लोकांनाच येते. तर पुढे दाखवेलच मी तुम्हाला. तर चलो भाई, पाणी तर पाजून झालंय सगळ्यांना, शेळ्यांना पण पाजलं, गायांना पण पाजलं. आता वैरण आणून टाकूया गायांना. शेळ्यांना बाटकाची पेंडी टाकायची, बाटकाची पेंडी पहिली टाकून घेते शेळ्यांना आणि नंतर गंजीतली वैरण आणून टाकते गायांना.
एवढी दोघीत अण्णा अजून गवत आणून टाकतात, मळ्यातलं गिनी गोलातलं बसल्या बसल्या काढतात आणि आणून टाकतात. तर मोबाईल थोडा निसटला आहे स्टँडमधून, पडायला नको. शांत बसले बघा गट्टूराम माझे दोघं पण, नाहीतर जायच्या घरी जात्याच्या घरी. दोघींना समसमान करून टाकायला लागते ना. तर इथं शेळ्यांपाशी काय मी रोज झाडू मारत नाही, कुठलं म्हणून झाडायचं रोज. घरं झाडायची, वट्टा झाडायचा, अंगण झाडायचं. गुरांखालचं फक्त चौधरी साहेब झाडू मारतात, बाकीचं सगळं तर मला झाडायला लागते ना. तर चला, मोबाईल काय गंजीत नेत नाही आता. पेंड्या घेऊन येते वैरणीच्या गंजीतल्या. या इकडंच तर आपली गंज आहे. तुम्हाला माहितीच आहे की मी दाखवतेच की व्हिडिओमध्ये बऱ्याच. ही कोण इकडं, ती आपलीच गंज आहे. अर्धी रचली ती, अजून अर्धी रचायची राहिली. काय करावं, वेळच मिळत नाही. अण्णा रोज ओरडतात पेंड्या टाकू लागलं का. मला काय नाही काय कामं असतात माझी. तर चला मी वैरण घेऊन येते पहिली. तर गंज कशी रचतात त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी टाकेल बरं का. कारण आमची अजून अर्धी गंज राहिली योगायोगाने रचायची. तर मी आता सध्याला कडब्याच्या पेंड्या घेऊन आली. तर हे बघा, ह्या कडब्याच्या पेंड्या आहेत. तर लहान मोठा कडबा मिळालेला आहे. लहान मोठा कडबा कसं पाण्याच्या हिशोबावर असतं. चांगलं पाणी भेटलं व्यवस्थित, 3-4 पाण्याची गरज असते ज्वारीला, ज्वारी तयार होईपर्यंत. तर ते व्यवस्थित पाणी सगळं भेटलं की उंच उंच जातो कडबा. आणि नाही व्यवस्थित पाणी भेटलं तर डोक्या एवढ्या उंचीचा होऊन जातो हा कडबा. तर त्याला छान अशा पेंड्या वगैरे बांधून, पेंड्या बांधायची पण टेक्निक असते, ती पण सगळ्यांना जमत नाही बरं का. माझ्यासारख्या नवशिक्या लोकांना तर अजिबात जमत नाही, पण तरी पण माझा शिकण्याचा नेहमी प्रयत्न असतो. आणि ह्या कडब्याची वैरण हे बघा, पावसाळ्यामध्ये सुका चारा म्हणून वापरली जाते. उन्हाळ्यामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तीनही ऋतूमध्ये अगदी आवडीने ही वैरण खातात गुरं. आणि ह्याची कुटी पण बनवून ठेवता येते बरं का. आणि रोजच्या वापरासाठी पण कुटीमध्ये घालता येते ही वैरण. पण आमच्याकडे सध्याला वैरण एकाच प्रकारची चालू आहे. ह्याच्यामध्ये थोडासा हिरवा चारा पण घातला ना कुटीमध्ये तर गुरं अगदी मन लावून खातात. आणि ह्या मुळ्यांसहित गुरं हा कडबा खातात. तर आणि हा कडबा चांगला पण असतो. याच्याने म्हणजे ऐकले मी असं की कॅल्शियमची कमी पडत नाही. जनावर यायल्यानंतर म्हणजे गाय जेव्हा वेलेली असते गाय, तिला वासरू जेव्हा झालेलं असतं त्यावेळेला तर आवर्जून आमच्याकडे ही कडब्याची वैरण टाकली जाते. तर बाटूक म्हणून एक सांगितला प्रकार मी. तर जी गुडघ्या एवढीच उंची होती ना ज्या कडब्याची, म्हणजे ज्या ज्वारीची, त्याला बाटूक म्हणतात बरं का. तर ही टाकलेली वैरण मी कडब्याची. आणि आता आम्ही निघालोय शेतात, माझा शेरू आणि मी. तर हवा खूप सुटली, ऐकायला येईल का नाही काय माहिती. तर आता शेतातच जाऊन भेटूया. आज पूर्ण केल्याशिवाय आज घरी यायचं नाही. थोडं राहिले म्हणून म्हणते एवढ्या कॉन्फिडन्सनी. तर मंडळी, आपण आलेलो आहेत आता ज्वारीच्या शेतात. तर हे जे शेत आहे ना इथं, हे मोकळं जे दिसतंय ना, तर इथं कडवळ होतं गेल्या वर्षी. आणि ते कडवळ काढल्यानंतर ह्याच्यात थोडं औषध फवारलं. आणि नंतर ज्वारी पेरली तर ज्वारीच उगवली नव्हती. आणि उगवली तर ती एकदम बाटूक उगवलं होतं, बारीक बारीक. तर हे आहे इकडं मी काढून टाकलेलं. हे परवा थोडं काढलं येऊन, काल थोडं काढलं, आज सकाळी थोडं काढलं. तर एकटीच काढती. आता उगं त्या कोपऱ्यातलं थोडंसं राहिले काढायचं. तर चला आता व्यवस्थित दाखवते तुम्हाला. तर हे बघा, यावर्षी एवढासाच कडबा होता. एवढ्याच तुकड्यामध्ये आमच्या म्हणजे एवढ्याच वावरामध्ये आम्ही ज्वारी पेरलेली होती. आणि त्याला पण पाणी नव्हतं व्यवस्थित भेटलं म्हणून डोक्या एवढ्याच उंचीचा आमचा कडबा झालेला आहे. तर ह्या कडब्याच्या म्हणजे आता तुम्हाला व्यवस्थित दाखवते मी. हे बघा, ही जी आहेत ना ज्वारीची चिपाडं, तर ह्याच्यावरचं कणीस काढून घ्यायचं असतं. आणि हे जे राहिलेलं चिपड आहे त्या सगळ्या चिपडांचा समूह एक पेंडी बांधायची सगळ्यांना जुळवून, आणि त्याला म्हणतात कडब्याची पेंडी. तर आमचं बघा कसं हे झालेलं आहे.
हे कधी कारभार झाला आहे हा, सुतक पडलं होतं. मी म्हटलं सुतक काढल्याच्या नंतर आपण ज्वारी काढायला जाऊया. आणि ज्वारी काढायची सुतक संपलं काढायचं की यात्रा आली आमच्या गावची. आणि यात्रे दिवशी हे वादळ सुटलं होतं, वादळ वारं पाऊस संगच होतं सगळंच. तर त्या दिवशी सगळं लोळवण झालेलं आहे ह्याचं. तर ही जी ज्वारी आहे ना, ही मुळासहित उपटून काढायला लागते. पण मी सध्याला हे सगळं पडलेलं आहे, तुकडे तुकडे वेचायला लागत आहेत. तुकडे नाहीच झालेले आहेत, फक्त पडलेले आहे. म्हणून मग मी हे इळ्याने कापून काढते, कारण हे एवढी पडलेली चिपाडं आणि जरा वाळलं पण आहे ना, थोडं पुढं गेलं काढायला, आठवड्याभर पुढं गेले. तर त्याच्यामुळं मी हे कापून काढते. आणि 2 दिवस झाले येऊन काढते, थोडं थोडं काय 2-2 तास येऊन काम करते. हे बघा, ही कडवळाच्या रानामध्ये असं बाटूक झालं होतं सगळं, कारण तिथं थोडा औषधाचा मारा जास्त झाला होता आमच्याकडून. आणि ती ज्वारीच उपजार आली नाही तिथली. तर इकडचं हे जे आहे ना, ही बाटूक सकाळी येऊन काढलेलं आहे मी. आणि आता फक्त राहिले हे मोठं मोठं काढायचं. तर असं आहे कडबा, ज्वारी, गंज तर आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. तर आता हा एवढाच कोपरा राहिला आहे माझा काढायचा. आणि आता उद्याच्याला मोडून घ्यायचा असं चाललाय विचार माझा. तुला काय नाही आणलं? काय पाहिजे तुला? काय बिस्किट बघायला चाललाय तू? बिस्किट आणलं नाही तुझ्यासाठी? सकाळ आणि बिस्किट ना, सकाळ आणि ना, बरं का, सकाळ घेऊन ये ना. कशी दूर झालं? काटके घातले चुलीत. किती वाजलेत? 9:04. 9 वाजून 4 मिनिटं. मग 9 वाजलेत. हा, बघ आता, मी तर म्हणते 8-8:15 वाजले असतील. बरं ऐका की, इथं खुर्चीत बसा की जरा 2 मिनिटं. आता मला सांगा, एका दादाने मला कमेंट केली. काय कमेंट केली माहिती का? ती नाही का त्या दिवशी तुम्ही कडबा आणला होता जत्रा दिवशी आपल्या मम्मीच्यातला, आणि मी तुम्हाला ओरडली, कडब्याची पेंडी बाटकाची पेंडी कशाला गाईला टाकली, तुम्ही माझ्याकडे रागाने बघत होता. आठवलं का? व्हिडिओ काढत होती मी तेव्हा. तर ती दादा म्हणते ते काय, माझी बायको मला अशी ओरडली असती तर मी कडब्याची पेंडी खाली टाकली असती ना, आधी कानाखाली लावली असती बायकोच्या. तुम्ही का नाही लावली? आ सांगा की. म्हणायचं आमची बायको आमची चलून देत नाही. तुमची बायको तुमचं चालून देत नाही. तर ऐकलं का दादा, ह्यांची बायको ह्यांचं काय चालून देत नाही. अजून काय? अहो, नॉर्मल गोष्ट होती ती, की त्यांनी चुकून बाटकाची पेंडी टाकली आणि मी त्यांना ओरडली की तुम्ही बाटूक का टाकता, कारण मी दिवसभर मी गुरं सांभाळते दादा, ते नसतात गुरं सांभाळायला. आणि अहो तिथं शेणाने सारवलेलं होतं ना, मग ही करायला कोंबड्या उकरत्या म्हणून पिशवी हातरली होती त्याच्यावर. ते थोडं शेण मुरून ही केले, खड्डा पडला होता त्याच्यात टाकले, म्हणजे भरून काढलाय खड्डा, मग कोंबड्या उकरत्यात म्हणून. तर असे आहेत आमचे चौधरी साहेब. आणि म्हणूनच आमचं 25 वर्षात कधी भांडण तंडण नाही, कधीच नाही. तर मला तुम्ही ती कमेंट टाकल्यावर मला इतकं हसायला आलं होतं, मी एकटीच हसत होती. आणि आल्याबरोबर चौधरी साहेबाची रिॲक्शन घेतली. खरं तर माझं चार्जिंग फोनची रानातच संपली होती, मला पुढं व्हिडिओ नव्हता बनवायचा. पण आता चौधरी साहेब आल्याबरोबर मला आठवलं की आता थोडीशी चार्जिंग झाली फोनला, आणि आठवलं म्हणजे मी स्वयंपाक करताना सुद्धा एकटीच हसत होती. अजून चुलीवर माझं कालवण शिजतंय, तिकडं भाकरी झाल्यात, पण मी स्वयंपाक करत करत मी एकटीच हसत होती की कसं ना माझं स्वभाव स्वतः तोंडाने सांगतायत की मी कडब्याची पेंडी खाली टाकली असती ना, आधी बायकोच्या कानाखाली लावली असती. असं नसतं दादा संसार होत, दोघांनी समजून घ्यायला लागतं एकमेकांना. हे असं असते बघा आमच्यात. डाव्या हाताने घेऊ पैसे. आता आमचे मालक काम करून येतात आणि मी पैशाची मालकीन. दिवसभर बिचारे काम करतात, नेमका नोटा इकडे असतात. तर असा होतो संसार.